जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा आता तुम्हाला माहीतच आहे की मी इकडे आलेले आहे म्हणून। तर म्हणजे लग्नाची गडबड चालू होती आणि माझ्या बहिणीचा म्हणजे आधीचा लग्न आहे आता 2 तारखेला। तर आम्ही तुम्हाला म्हणजे छोटासा व्हिडिओ दाखवला होता कुंकाचा। तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघितलाच असेल। तर आता म्हणजे आम्हाला लग्नाची सुरुवातच करायची होती आणि 2 तारखेला लग्न म्हणले कसं लग्नाचीच गडबड राहती। तर म्हणजे आता शनिवारी 1 तारखेला हळद दळीत नसते। तर मग आज आमची आहे मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम। म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम असल्यानंतर म्हणजे मेहंदी काढायला सगळेजण येतच राहतात। आणि तसं पण आज म्हणजे माझ्या चुलत वहिनी होत्या का मोठ्या वहिनी। तर त्या म्हणे का आपण आहे ना आज घरीच मेहंदी काढू। मला पण मेहंदी येत होती आणि त्यांना पण। तर मग त्या म्हणे की आम्ही आज आपण घरीच मेहंदी काढू। म्हणजे आज आता आम्ही मेहंदी काढायला लागणारच होतो। तर थोडासा टाइम होता आणि वहिनी त्या आल्या लगेच आम्ही मेहंदी काढायला लागणार आहे। तर म्हणजे शनिवारी कशी हळद दळायला चालत नाही त्याच्यामुळे आजच आम्ही मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम करणार आहे। तर तुम्ही म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर म्हणजे आता मेहंदी आले वहिनी त्या आल्या लगेच मेहंदी काढायला सुरुवात करणार आहे। तर पहा आता बसलो तो मेहंदी काढायला आणि वहिनी आणि मी। तर वहिनी पण एकदम मस्त मेहंदी काढायला लागल्या आणि वहिनीला म्हणजे एकदम भारी मेहंदी येते। तर मग वहिनी म्हणे तुम्ही पण काढ लागा मेहंदी कारण की आज आम्हाला आधीच्या हातावर घरच्या घरीच मेहंदी काढायची होती। तर म्हणजे मेहंदी काढायला कुठं नव्हतं जायचं। तर बघा वहिनी किती मस्त अशी मेहंदी काढलेली आहे। तर आपल्या सगळ्यात मोठ्या वहिनी आहे। तर बघा किती मस्त अशी सुंदर मेहंदी पण काढून झालेली पुढून। तर आता लगेच मागून मेहंदी काढायची आपल्याला बघून। तर आता आपली चालू होती मेहंदी आणि मेहंदी म्हणल्यानंतर कसं मेहंदीला टाइमच लावत राहतो। कुठून झालेली होती आणि मागून मेहंदी काढायची होती आणि तिकडं सगळ्या आपल्या काकीन त्या आहे। तर तिकडं पण आज पुऱ्याचं चालू होतं म्हणजे सांदुरीच्या पुऱ्या करायला लागत्या। तर तिकडं पण आपल्या सांदुरीच्या पुऱ्याचं चालू होतं काकीन त्या सगळ्याजणी येले। तर आता मी तुम्हाला दाखवणारच आहे का त्या सगळ्याजणी पुऱ्या करणार आहे म्हणून।
तिला म्हणत्या वय चटका देतील तुला म्हणत होते का बाहेर तांदळात भात बांधला तर काय तवा द्यायचं आता तेल आपल्याला द्यास टाकला ना चटकी द्या काय करते कोणी समजलं मोठ्या चटका दिली पा म्हणजे आता आपली मेहंदी पण झाली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच हळद दळायची होती. तर मस्तपैकी आता जातं ते सजून आपल्याला लगेच हळद दळायची आहे. तर बाकीच्या काकी त्यांचं सगळ्यांचं तेच चालू आहे. तर बघा किती मस्त असं जातं सजवलेलं आहे आणि काकीचा तिकडं हार चालू होता. तर इकडं ताईचं पण ते जात्याला बांधायचं ते चालू होतं आणि इकडं सगळ्याजणी बसलेलं आहे. हे आपल्या आईन ते आहे. शंभू अय शंभू पाकाच बसला. तर इकडं मेहंदी चालू होती. मेहंदी झाली की नाही वहिनी? झाली थोडीच राहिली का? तर बघा जातो पण सजून झालं आणि हळद दळायला लगेच सुरू करायची ती. तर आता मामी त्या सगळ्याजणी उखाणा घेणार आहे. मंदिराला सोन्याचा कळस विजयरावांचं नाव घेते आदित्य आणि दत्तात्रेयांच्या हळदीच्या वेळेस. किती मस्त असं नाव घेतलेलं आहे. दारी होती तुळस तुळशी होता कळस साईनाथरावांचं नाव घेते मला नाही आळस पैबंदा बैरनाथ पाटलाच नाव घेते त्यांच्या कुमार प्रेमाच्या नंदा घर घराला होतं अंगणात होती तुळस जयराम पाटलाच नाव घेते आधीच्या हळदीच्या वेळेस कळस सोन्यास्कंदा स्वामीचं कळस अण्णा पाटलाच नाव घेते आधीच्या हळदीची मंडपात होतं जातं विजयरावांचं नाव घेते आदित्य संघ माझं पहिलंच नातं. तर पहा आता सगळ्यात शेवट आणि लास्ट आपल्या ताईचं नाव आहे. ए शंभू थांब ना तू काल पक उठला. मूळ रुक्मिणीला लावा बैला वाघ लावा बैलावा चवती पत्रिका ग सईबाई ग बाई देवा देवा बाई देवा देवा बाई देवा बाई ग बाई मूळ द्रौपदीला लावा बैला ग बाई रुक्मिणी लावी ती कोणाला 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 तुझी पालनावर देव ग सईबाई ग. तर बघा आता मेहंदी पण झाली आणि आपलं म्हणजे बाकीचं जे हळद ते होती का ते पण दळून झालं. तर सगळ्या काकीन त्या घरी पण गेल्या. तर आता उद्या आपल्या हळदीच कार्यक्रम आहे. तर तुम्ही उद्याचा पण व्हिडिओ बघा. उद्याचा पण व्हिडिओ नक्की येईल. तर आता आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.